झिम्मा फुगडी म्हटलं की आठवतो तो ताल, तो आनंद, ती नाती आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान। या झिम्मा फुगडी स्पर्धेतून केवळ खेळ नाही तर आपली परंपरा जपण्याचा सुंदर प्रयत्न होतो। हाच प्रयत्न करत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या रत्नागिरीतील श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याचे औचित्य साधत गेले 2 दिवस झिम्मा फुगडी स्पर्धा आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली। त्या जोडीला मंगळागौरीचे पारंपरिक खेळही आयोजित करण्यात आले होते। रत्नागिरी शहर आणि आसपासच्या गावातील अनेक महिला उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी झाल्या। श्रीराम मंदिराच्या प्रांगणात या सर्वांनी झिम्मा फुगडीचा खेळ रंगवला। तो पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती।
गेले 2 दिवस रंगलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धांमध्ये रत्नागिरी नजीकच्या करबुडे गावातील भैरी भवानी ग्रुपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर अतरंगी ग्रुप मीरा या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला। तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते गावडे आंबेराचे हनुमान महिला मित्रमंडळाचे पथक। बुधवारी मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षिसे देण्यात आली। त्याचबरोबर उखाणा स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली। श्रावण महिना आला की सर्व महिलांच्या आनंदाला उधाण येतं, कारण याच श्रावण महिन्यात असते ती मंगळागौर। आणि ही मंगळागौर खेळण्यासाठी महिला वर्षभर आतुर असतात। त्यांनी श्रावण महिना आला की त्यांची आतुरता संपत असते। गेल्या 2 दिवसांपासून या श्रीराम मंदिराच्या प्रांगणात श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर संस्था यांच्या वतीनं मंगळागौर स्पर्धेचं आयोजन केलं होतं। अनेक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि या स्पर्धेचा अंतिम निकाल आज या ठिकाणी लागला आहे। आपण ऐकली असतील पारंपरिक गाणी, आपण वेगवेगळ्या नृत्यातून ऐकली असतील, पाणी लाटा ग पाणी लाटा, अशी विविध जी काही पारंपरिक नृत्य असतील मंगळागौरची, ही नृत्य या गाण्यावर नृत्य या ठिकाणी विविध संघांनी सादर केली आणि आज त्याचा अंतिम निकाल लागला आहे। आणि करबुडीचा जो संघ आहे तो या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे। आपण चर्चा करणार, सर्वप्रथम आपण जाणार आहोत मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांच्याकडे। मॅडम, दरवर्षी ही स्पर्धा होते, अगदी मोठ्या उत्साही वातावरणात स्पर्धा होत असते, काय सांगाल? खूप असं मी सर्वप्रथम सर्व महिलांना धन्यवाद देईन, कारण पार्टिसिपेंट म्हणजे भाग घेणं हेच मोठं काम आहे आणि भाग आपण घेता त्याबद्दल मला महिलांचा खूप अभिमान वाटतो की सर्व महिलांना मी डिक्लेअर करते की अशा झिम्मा फुगडीच्या स्पर्धा आता होणार आहेत। दरवर्षी श्रावणामध्ये आम्ही त्या घेतो आणि हे आमचं जवळजवळ 2010 सालापासून आम्ही हे करतो आहे आणि अतिशय मला आनंद होतो आहे। दिवसेंदिवस माझी महिलांची संख्या वाढते आणि त्याबरोबर युवक युवतीसुद्धा माझ्याकडे येत आहेत आणि लहान मुलांची पण सुद्धा संख्या मोठी आहे आणि होते, याचा मला फार असार्थ अभिमान आहे। खूप आनंद वाटतो, सगळ्या महिला इथे दिसत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहेत, उत्कृष्टपणे सादरीकरण करतात। स्पेशली मला असं सांगावं वाटतं की जी बुजुर्ग महिला आहेत त्यासुद्धा माझ्याकडे भाग घेत आहेत आणि त्या पण नंबरामध्ये येत आहेत, हे विशेष कौतुक आहे आणि त्यासाठी त्यांनासुद्धा बक्षीस दिलं गेलं आहे आणि 3 बक्षिसं आज काढली गेलेली आहेत। पहिला प्रथम क्रमांक आलेला आहे करबुडा संघ, हा आज माझ्याबरोबर इथे उभा आहे आणि अतिशय ग्रामीण विभागातला हे लोक आहेत आणि ह्या ज्या महिला आहेत त्यांचं सादरीकरण अतिशय उत्तम होतं, परफॉर्मन्स खूप सुंदर होता, स्पेशली प्रत्येकाचे हावभाव एक्सप्रेशन अतिशय सुंदर होतं आणि आय लाईक दॅट। आणि की मला स्वतःला ते फार अगदी ॲप्रिशिएट वाटलं आणि आमच्या परीक्षकांना हा फार आवडलं आणि रिझल्ट काढला गेला, त्यामध्ये ह्यांनी बाजी मारली। खरंच कौतुकास्पद आहे, एवढ्या सगळ्या संघामधून येणं ही सोपी गोष्ट नव्हती, ती त्यांनी केली आणि आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती ती जपल्यासारखी मला आज वाटली आणि मला फार आनंद होतोय। खरंच मी त्यांना धन्यवाद देईन, धन्यवाद। आपली जी काही हिंदू संस्कृती आहे हे जपण्याचं काम या ठिकाणी श्रीराम संस्था असेल, श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान असेल आणि जे काही महिलांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते,
या महिलांच्या संघाने देखील तीच आपली हिंदू संस्कृती, जे काय आपल्या रूढी परंपरा आहेत, ते पारंपरिक खेळ आहेत, हे जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. भैरी भवानी ग्रुप करबुडे, महालक्ष्मी भैरी भवानी ग्रुप करबुडे या ठिकाणी या मंगळागौर स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. कसं वाटतं तुम्हाला, काय सांगाल? खरं तर आम्हाला खूप छान वाटतं आहे. पहिल्यांदा म्हणजे मंगळागौर म्हणजे आमच्या खेड्यातून वगैरे असं काही हे नव्हतं. जेव्हा आम्ही पाटबंधारे इथे पहिली मंगळागौर होती, उदय सामंत यांनी ठेवली, तिथे आम्हाला ह्या मॅडम भेटल्या, जामखेडकर मॅडम. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही याल काय. आम्ही म्हणजे प्रयत्न करतो. आम्ही म्हणजे सगळेजणी आम्ही शेती करतो, पुन्हा बाहेर कामाला वगैरे जातो. मग आम्ही प्रयत्न करू येण्यासाठी. मग तेव्हा आम्ही पहिल्यांदाच इथं आलो. तेव्हा म्हणजे आम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता की आम्ही हे करू. पण नंतर इथे आल्यावर आम्हाला कळलं की शहरातल्या महिला कसं करतात, कशा सादरीकरण करतात. पहिल्यांदा आमचा एवढा कार्यक्रम चांगला नव्हता पहिल्या वर्षी, आता हे 4थं वर्ष आहे. मग इथे बघितल्यानंतर आम्हाला पण म्हणजे आमच्या लक्षात आलं की आपण कोणत्या प्रकारे केलं पाहिजे. खरं म्हणजे म्हणाल तर ना, पारंपरिक पूर्वीच्या स्त्रिया दळण कांडण करायच्या, त्यांना बाहेर स्वतंत्र नव्हतं बाहेर फिरण्यासाठी. पण आज आम्हाला म्हणजे मंगलमूर्ती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर यांनी आम्हाला खरंच चांगली प्रकारे स्टेज मिळवून दिला, आमची कला सादर करण्याची संधी दिली. आम्ही रात्री आम्ही शेतातून सर्व लोक घरी येतात, त्याच्यातून घरातली सगळं स्वयंपाक करून रात्री आम्ही 11:30 वाजता रेसलला येतो, 12-1 वाजेपर्यंत करतो. त्याच्यानंतर घरी जाऊन सकाळी पुन्हा 4 वाजता उठून सगळं करून पुन्हा त्या स्त्रिया कामाला जातात. खूप छान केलं त्यांनी, खूप छान असा कार्यक्रम ठेवला आहे आणि अजूनही त्यांनी असा पुढे कार्यक्रम करावा अशी आमची इच्छा आहे आणि पुढेही चांगलं करण्यासाठी प्रयत्न आम्ही करू शकतो. थँक्यू. शेतात राबणारे आहात, यांनी जी काही अंगी कला असते, ही कला या व्यासपीठावर दाखवली आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. यानंतर यापुढच्या ज्या काही स्पर्धा होतील, या स्पर्धेमध्ये देखील आम्ही अशाच प्रकारे सहभागी होऊ असा त्यांनी शब्द दिला आहे. कॅमेरामन दीपक मोहिते, शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.